SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। 7 रस्ता परिसरातील नाना नानी पार्कचे सर्वांगीण नूतनीकरण करून ते आधुनिक, आकर्षक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज उद्यान म्हणून विकसित करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महापालिका आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्यानाची संयुक्त पाहणी करून प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच उद्यान प्रमुख कोमल काशीद उपस्थित होते। पाहणी दरम्यान उद्यानातील विद्यमान सुविधांची तपासणी करण्यात आली। विशेषतः पावसाळ्यात पार्क परिसरात पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। नूतनीकरणामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, दर्जेदार वॉकिंग ट्रॅक, आधुनिक बैठक व्यवस्था, सजावटीची प्रकाश योजना, हिरवळीचे सुशोभीकरण, वृक्षारोपण, लँडस्केपिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विश्रांती क्षेत्र, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच नियमित स्वच्छता व देखभाल यावर विशेष भर दिला जाणार आहे। महापौर विनायक कोंड्याल यांनी नूतनीकरणाचा आराखडा तातडीने अंतिम करून कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। नाना नानी पार्क हे शहरातील विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे। त्याचा आदर्श पद्धतीने विकास करून नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महानगरपालिकेचे प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले। स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनीही नागरिकांच्या गरजा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन पार्कमध्ये आधुनिक सुविधा, सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, उत्कृष्ट प्रकाश योजना आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यात येईल। या कामांसाठी स्थायी समितीकडून आवश्यक निधी आणि पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे स्पष्ट केले।